आज आम्ही जातो माझ्या आईकडं. का चालले मला माहिती नाही, मग चला मम्मीला विचारूया. तर ही काय माझी मम्मी. मम्मी आज आपण आईकडं का चाललोय? आज आपण आईकडे चाललोय कारण की आज सर्व पितृअमावस्या आहे ना, त्यासाठी चाललोय. आज त्यांच्या इथे म्हणजे आईच्या घरी वारी ठेवणार आहे, तेव्हा चाललोय. पण चला जाऊया. फ्रेंड्स, आता आलो आहे आम्ही आईच्या घराच्या जवळ. आणि आईच्या घराच्या जवळ इथं एक हनुमानचा मंदिर आहे, तुम्हाला दाखवते. इकडे एक कबड्डीचं पण आहे, इथं पोरं कबड्डी खेळतात. आणि इथं मंदिर आहे जो आता बंद आहे. दाखव मंदिराचा परिसर. आणि तिथं पण पुढं मैदानात खेळतात पोरं बघा. पहिले मी तिथं कबड्डी खेळायला जायची, आता नाही जात. सो मी आताच आईच्या घरी पोचले आहे. आणि हा आहे पूर्ण आईचा घर. आता एंट्री दाखवते. आणि आईच्या घराचा आत्ताच रिनोव्हेशन झालं आहे. आणि किचन इथं आहे. मला कसं घर वाटलं प्लीज कमेंट करून सांगा. सी आहे माझी आई. आणि आईने इथं पूर्ण जेवण बनवलं आहे, बघू शकता. आणि आई इथं काय करतेस आई तू? अच्छा. आणि इथं काय आहे? चिकन मसाला. आणि वाडीवर खीर, मिरची, वाडीची भाजी. आणि हे मैदे, कढी, पापड आणि भात. आणि इथं पूर्ण जेवण बनवून झालेलं आहे. आणि इथं परत मच्छी पण आहे. फ्राय. आणि परत इथं आई चिकन पण करते, चिकन फ्राय पण केलं आहे आईने. आणि पूर्ण जेवण झालेलं आहे. आता थोड्या वेळाने काय होणार आई? वाडी बसवणार ना? हां, मग आपण डायरेक्ट थोड्या वेळाने भेटूया. आणि इथं आईने चिकन पण दिलं आहे. आणि इथं दादा चिकन खातोय बघा. खूप मस्त चिकन झालेलं आहे. आणि आईशी विचारू ह्याची रेसिपी. आई तू काय काय केलंयस या चिकनमध्ये? काय काय टाकलंयस? काय काय टाकलंयस चिकनमध्ये? हां फ्रायमध्ये मी चिकन घेतलं. हां त्यामध्ये मसाले टाकले. हां. कुठले मसाले टाकले? हळद, मीठ, मसाला आणि आणि हे अद्रक, लसूण पेस्ट. अच्छा आरोटा अच्छा काढून त्याला मॅच करायला ठेवली प्लेट. अच्छा. आणि आता फ्राय करतो. खूपच चांगली रेसिपी झाली आहे. मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते, 1 मिनटं. मी आता हा चिकन टेस्ट करते. हा चिकन खूप मस्त झाला आहे, मस्त झाला आहे. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूपच मस्त झाला आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. तर इथं माझे बाबा, पप्पा आणि दादा बसलाय बघा. हॅलो फ्रेंड्स, आता आलो आहे आम्ही आईकडनं. आणि आईकडनं आल्यावर आता आम्ही बसलो आहे नाश्ता करायला. हे बघा, इथं आहे वडापाव. आणि माझ्या दादाला चायनीज बेल आवडते म्हणून दादाने चायनीज बेल घेतला आहे. आणि आपण नंतरला नाश्ता केल्यावर अभ्यासमध्ये भेटू, अभ्यास करताना भेटू. चला बाय. हाय फ्रेंड्स, आता मी लिहिते इथं साईडच्या प्रोजेक्टची माहिती, स्केलेटन सिस्टमची. आणि तुम्हाला माझा प्रोजेक्ट कसा वाटला ते मला कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.